मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, बाळाचा जन्म होण्याच्या पूर्वी मातेच्या शरीरामध्ये 25 वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत राहतात आणि या प्रत्येक बदलाला वैद्यकीय भाषेमध्ये एक नाव देण्यात आले, ज्याला आपण म्हणतो टर्मिनॉलॉजी. आणि हे टर्मिनॉलॉजी ज्या विद्यार्थ्यांना समजले नाहीत त्यांना हा विषय अवघड वाटू लागतो. जसं की एक साधारणतः एक मिथ आहे की बाबा गायनोलॉजी खूप अवघड विषय आहे, एकदम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना तर खूप अवघड वाटतो. तर असं काही नाहीये. आपण टर्मिनॉलॉजी व्यवस्थित समजून घेऊ आणि तुमचा विषय अगदी सोपा करण्याचा प्रयत्न करू. तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग मास्टर 360 या चॅनलमध्ये. आणि आज आपण या सर्व टर्मिनॉलॉजी अत्यंत सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेऊ. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊ. फर्स्ट जी टर्म आहे प्रेग्नन्सी रिलेटेड टर्मिनॉलॉजी मधली, ती बघू आपण ग्रॅव्हिडा. ठीक आहे. तर बघा, ग्रॅव्हिडा या शब्दाचा अर्थ काय होतो? जनरली प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा. ठीक आहे. तर हाऊ मेनी टाइम्स प्रेग्नन्सी कन्सिव्ड हे आपण कशात मोजणार? म्हणजे त्याच्यासाठी टर्म काय आहे? ग्रॅव्हिडा. ठीक आहे. म्हणजे किती वेळेस ती स्त्री गरोदर राहिलेली आहे. तर याच्यामध्ये अबॉर्शन आणि मिसकॅरेज हे पण आपण काय करतो? काउंट करतो. ठीक आहे. आपण याच्यामध्ये अबॉर्शन मिसकॅरेज पण काउंट होणार, कारण अबॉर्शन कधी होईल? जेव्हा स्त्री गरोदर आहे त्याच्यानंतरची स्टेप असेल बाकीच्या. ठीक आहे, मिसकॅरेज किंवा अबॉर्शन. पण अगोदर ती काय असणार? गरोदर. त्यामुळे आपण याला ग्रॅव्हिडामध्ये काउंट करतात. त्यानंतर ग्रॅव्हिडाचा आता संबंध नसतो डिलिव्हरीशी. म्हणजे ती जर स्त्री गरोदर होती आणि तिची एक सुखरूप डिलिव्हरी झाली तरच आपण ग्रॅव्हिडा कन्सिडर करणार असं नाही. ठीक आहे. गरोदर पण राहिलं म्हणजे ग्रॅव्हिडा. मग ती डिलिव्हरी होत का नाही किंवा ती झाली का नाही झाली याच्याशी त्याचा संबंध नसेल. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, ग्रॅव्हिडाचा एक नंबर असतो जो आपल्याला मदत करतो हिस्ट्री ऑफ प्रेग्नन्सी समजून घ्यायसाठी. म्हणजे किती वेळेस ती मदर प्रेग्नेंट झाली हे आपल्याला ग्रॅव्हिडा नंबरवरून कळतं. जसं की एक्झाम्पल, ग्रॅव्हिडा 3 जर असेल तर आपण लिहिणार G3. लिहिण्याची पद्धत आहे ग्रॅव्हिडा 3 म्हणजे ती स्त्री थर्ड टाइम काय आहे? प्रेग्नेंट आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता बघा, ग्रॅव्हिडाशीच रिलेटेड काही टर्म्स आहेत. ठीक आहे. म्हणजे ते वेगवेगळे कंडिशन्स आपल्याला दर्शवतात. त्याच्यामध्ये पहिली आहे नली ग्रॅव्हिडा. ठीक आहे. नली या शब्दाचा अर्थ काय होणार? नल म्हणजे झिरो व्हॅल्यू. म्हणजे जी स्त्री कधीच गरोदर राहिलेली नाही त्या स्त्रीसाठी आपण काय शब्द वापरणार? नली ग्रॅव्हिडा. म्हणजे नेव्हर गॉट प्रेग्नेंट इन लाईफ टाइम. ठीक. दुसरी एक टर्म आहे प्रायमी ग्रॅव्हिडा. आता प्रायमी म्हणजे अशी स्त्री जी आयुष्यात फर्स्ट टाइम गरोदर राहिलेली असेल, तिच्यासाठी आपण कोणता शब्द वापरणार? प्रायमी ग्रॅव्हिडा, जे आपण दर्शवताना लिहिणार G1. ठीक आहे, रेकॉर्ड्स मध्ये. त्यानंतर एक टर्म आहे मल्टी ग्रॅव्हिडा. आता मल्टी या शब्दाचा अर्थ काय होतो? मोर दॅन. ठीक आहे, 1. आता इथे बघा, जी स्त्री 2 पेक्षा जास्त वेळेस प्रेग्नेंट राहिलेली असेल, थर्ड टाइम फोर्थ टाइम असेल तिचा, तर आपण तिला काय काउंट करणार? मल्टी ग्रॅव्हिडा. ठीक आहे, असं आपण लिहिणार G3. म्हणजेच काय झाली ती आता? मल्टी ग्रॅव्हिडा. म्हणजे मल्टिपल टाइम्स शी गॉट प्रेग्नेंट. त्यानंतर एक टर्म आहे ग्रँड मल्टी ग्रॅव्हिडा. आता ही टर्म अशा स्त्रियांसाठी वापरतात ज्या 5 पेक्षा जास्त वेळेस गरोदर राहिलेल्या असतात. त्यांच्यासाठी आपण कोणती टर्म वापरणार? ग्रँड मल्टी ग्रॅव्हिडा. ठीक आहे. पण आणि यालाच एक दुसरी कंडिशन आहे की जर जी स्त्री ग्रँड मल्टी ग्रॅव्हिडा मध्ये असेल, या स्टेप मध्ये असेल, त्या मदरला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी मध्ये काउंट करतो. कारण या कंडिशन मध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स डिलिव्हरीच्या वेळेस होऊ शकतात. म्हणून आपण याला कसं काउंट करणार? हाय रिस्क प्रेग्नन्सी. दुसरी महत्वाची टर्म आहे ती आहे पॅरा. ठीक आहे. तर पॅरा कशाला म्हणणार आपण? हाऊ मेनी प्रेग्नन्सीज म्हणजे किती वेळेस डिलिव्हरी झालेली आहे हे आपल्याला इथं काउंट करायचं. ठीक आहे. हाऊ मेनी टाइम्स शी गॉट डिलिव्हर्ड. आता याच्यामध्ये बेबी डिलिव्हर होणं महत्वाचं आहे. आता बेबी जिवंत असेल किंवा नसेल याच्याशी काही घेणं देणं नाही. ज्याला आपण जेव्हा एखादा बेबी मृत डिलिव्हर होतो त्याला आपण म्हणतो स्टिल बर्थ. ठीक आहे. तर स्टिल बर्थ का होत नाही, पण इथे डिलिव्हरी झालेली आहे तर त्याला आपण काय काउंट करणार? पॅरा. इथे कंडिशन काय आहे? वायबल स्टेज म्हणजे 28 आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ त्या बेबीनं स्पेंड केलेला पाहिजे गर्भामध्ये, आणि मग त्याची जर डिलिव्हरी झालेली असेल तर त्याला आपण कशात काउंट करणार? पॅरा. पॅरा म्हणजेच काय? बाळंतीण होणं. ठीक आहे, बाळाला जन्म देणं. आता याच्यामध्ये बर्थ काउंट केले जातात, पण अबॉर्शन आणि मिसकॅरेज याच्यामध्ये काउंट होणार नाही. का? कारण कंडिशन काय आहे? 28 आठवडे पूर्ण केलं पाहिजे त्या गर्भातल्या बाळानं. आता हे मिसकॅरेज किंवा अबॉर्शन हे आधीच झालेले असतात, त्यामुळे ते काउंट होणार नाही पॅरामध्ये. लक्षात आलं?
त्यानंतर आता लाईव्ह बेबी काउंट होत नाहीत, बट डिलिव्हरी काउंट होते. याचा अर्थ काय आहे? बाळ जिवंत असेल किंवा नसेल, डिलिव्हरी झालेली आहे, 28 आठवडे कंप्लीट केले बाळानं, याच्याशी काय घेणं नाही. फक्त बाळानं एवढं टाइम कंप्लीट केला पाहिजे. फक्त बाळ जिवंत असेल नसेल याच्याशी काही घेणं देणं नाही. आता बघा याचं एक्झाम्पल काय लिहिणार? एक्झाम्पल दिले G3P1, म्हणजे जी म्हणजे ग्रॅव्हिडा, म्हणजे ती स्त्री 3 वेळेस गरोदर राहिली, पण एकाच वेळेस तिनं काय केलेलं आहे? P1 म्हणजे फर्स्ट टाइम, म्हणजे तिनं एकदाच बाळाला जन्म दिलेला आहे. ग्रॅव्हिडामध्ये बघितलं होतं, त्याचे पण काही अजून टर्म्स होतात त्याच्यामध्ये. तसंच पॅरामध्ये पण काही टर्म्स आहेत. त्याच्यात पहिली टर्म आहे नली पॅरा. ठीक आहे, तर नली म्हणजे आपल्याला माहिती आहे, नल म्हणजे 0 व्हॅल्यू, म्हणजे अशी स्त्री जी प्रेग्नंट राहिली होती पण कधीच तिनं बाळाला जन्म दिलेला नाही. त्याच्या अगोदरच तिचं काहीतरी अबॉर्शन झालेलं असतं किंवा मिसकॅरेज झालेला असतो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिले बघा, G2P0. आपण कसं लिहिणार? 0 व्हॅल्यू लिहिणार, कारण ती कधीच बाळंतीण झालेली नाही. गरोदर राहिली होती पण तिनं कधीच 28 आठवडे पूर्ण गरोदर पण पूर्ण करून बाळाला जन्म दिलेला नाही, म्हणून तिला आपण काय म्हणणार? नली पॅरा. त्यानंतर दुसरी एक टर्म आहे प्राइमी पॅरा. ज्या स्त्रीनं फर्स्ट टाइम डिलिव्हर केलेला असतो बेबी, पूर्ण 28 आठवडे गर्भामध्ये पूर्ण करून, त्याला आपण काय म्हणणार? प्राइमी पॅरा. आणि लिहिताना कसं लिहिणार? G2P1. आता G2 तर हा चेंज होऊ शकतो, पण इथं P1 म्हणजे फर्स्ट टाइम तिनं बाळाला जन्म दिलेला आहे. त्यानंतर मल्टीपॅरा. आता मल्टीपॅराचा पण आता काय होणार? मोर दॅन वन टाइम, म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेस जर त्या स्त्रीनं ती बाळंतीण झालेली असेल किंवा बाळाला जन्म दिलेला असेल तर तिला काउंट कशात करणार आपण? मल्टी पॅरामध्ये. ठीक आहे, तर एक्झाम्पल दिले G3P3, म्हणजे याचा आता काय? ती स्त्री 3 वेळेस गरोदर होती आणि 3ही वेळेस तिनं काय केलं? बाळाला जन्म दिलेला आहे. त्यानंतर ग्रँड मल्टीपॅरा म्हणजे काय असणार? ज्या स्त्रीनं 5 पेक्षा जास्त वेळेस बाळाला जन्म दिलेला असेल, तो बाळ जिवंत आहे नाही याच्याशी काही घेणं देणं नाही, पण त्या बाळानं 28 आठवडे कंप्लीट केले आणि त्यानं तो डिलिव्हर झालाय, तर त्याला कशात काउंट करणार? मोर दॅन 5 टाइम्स, ग्रँड मल्टी पॅरा. आणि याला आपण कशात कन्सिडर करणार? हाय रिस्क कॅटेगरीमध्ये, कारण या मदरचं आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. तर आता सर्वात महत्वाची टर्म आपण समजून घेऊ, ट्रायमेस्टर कशाला म्हणतात? ट्राय म्हणजे 3. हा जो पूर्ण 9 महिन्यांचा गरोदरपणाचा काळ आहे त्याला आपण 3-3-3 असं 3 स्टेजमध्ये डिवाइड करून घेतलंय. तर पहिले जे 3 महिने असतील प्रेग्नन्सीचे त्याला आपण काय म्हणणार? फर्स्ट ट्रायमेस्टर. त्याच्यामध्ये जो काळ असेल तो 0 ते 12 वीक्सचा असेल. ठीक आहे, सुरुवातीचे 3 महिने त्याच्यामध्ये काय होणार? बाळाचे ऑर्गन्स हळूहळू काय होत राहतात? डेव्हलप होत राहतात. दुसरा जो महत्वाचा काळ आहे त्याला आपण काय म्हणणार? सेकंड ट्रायमेस्टर. हा सुरू होतो 13 to 28 वीक्सचा जो काळ असेल. दुसरे जे पुढचे 3 महिने असतील त्याला आपण काय म्हणणार? सेकंड ट्रायमेस्टर. याच्यामध्ये काय होणार? बाळाची वाढ होणार आणि त्याचे जे मुवमेंट्स आहेत ते काय होतात? अजून स्ट्रॉंग होतात. यानंतर जे शेवटचे 3 महिने आहेत गरोदरपणाचे त्यांना आपण काय म्हणणार? थर्ड ट्रायमेस्टर. आणि याच्यामध्ये जो काळ दिलेला आहे तो 29 to 40 वीक्सचा शेवटपर्यंत जो काळ असेल शेवटचे 3 महिन्याचा त्याला आपण काय म्हणणार? थर्ड ट्रायमेस्टर. याच्यामध्ये काय होणार? बाळाचे जे लंग्स आहेत ते फुल्ली मॅच्युअर झालेले असतात आणि बाळाचं वजन पण वाढलेलं असतं. आता बघा ट्रायमेस्टर नुसार आता आपण हे डिवाइड का केलंय हे आपल्या समजण्यासाठी, अंडरस्टँडिंगसाठी, कारण याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये कोणती काळजी द्यायला पाहिजे, कोणते टेस्ट करून घेतले पाहिजेत हे आपल्याला माहित होतं. सेकंड ट्रायमेस्टर मध्ये काय घडतं त्याच्यावर आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये आपल्याला कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागेल याचं आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करता येतं. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, मला सांगा टोटल प्रेग्नन्सी किती दिवसांची असते? हे तुम्हाला खाली कमेंट मध्ये करून सांगायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट सर्वात महत्वाचा एक पार्ट आहे तो म्हणजे EDD किंवा ज्याला आपण काय म्हणतो? एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. ठीक आहे, म्हणजे एक अंदाजित आपण एक डेट काढू शकतो. ठीक आहे, किंवा कधीपर्यंत डिलिव्हरी होऊ शकते. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक महत्वाचा रूल किंवा एक नियम आहे, निगेल्स रूल ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, निगेल्स नावाच्या शास्त्रज्ञाने तो त्याचा शोध लावलेला. तर बघा याच्यामध्ये काय केलं जातं की LMP जी आहे, LMP म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड. ठीक आहे, तो जो लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल होती त्या सायकलची डेट, ठीक आहे, त्या डेट मध्ये 9 महिने 7 दिवस ऍड करायचे. ठीक आहे, हा नियम काय सांगतो? जी LMP आहे त्याच्यामध्ये काय ऍड करा? 9 महिने पुढचे आणि 7 दिवस हे जर त्याच्यात ऍड केले तर जी आपल्याला अंदाजित डेट मिळते त्या डेटच्या जवळपास काय होऊ शकते? डिलिव्हरी होऊ शकते. ठीक आहे, तर ही डेट एकदम एक्झॅक्ट नसते पण आपल्याला एक अंदाज मिळतो, कारण ती कंप्लीट जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे ती 37 ते 40 आठवड्याच्या दरम्यान कधीही होऊ शकते. ठीक आहे, तर हे कशासाठी उपयोगी पडते आपल्याला? EDD किंवा आपल्याला चेकअप्स आणि प्लॅनिंग करण्यासाठी. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आता हे एक्झाम्पल आहे, एक फिमेल आहे जिची LMP ची डेट आहे 7 जानेवारी 2025
आता ही डेट यूज करून हा फॉर्म्युला वापरून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार की बाबा त्या महिलेची EDD काय असेल. ठीक आहे. सर्वात महत्वाची एक टर्म आहे जेस्टेशनल एज ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये काय की बेबी गर्भामध्ये बेबीने किती काळ स्पेंड केलेला आहे. ठीक आहे. त्या पूर्ण काळाला दर्शवण्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो? जेस्टेशनल एज. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त आपण वापर करतो LMP या डेटचा. तिथून किती आठवड्यापर्यंत बाळ हा गर्भामध्ये राहिला, तर तो पूर्ण काळ म्हणजे जेस्टेशनल एज. आणि जर एक्झॅक्ट आपल्याला बाळाचं ते जेस्टेशनल एज काढायची असेल की नेमकं त्याचं गर्भामधलं वय किती, तर त्याच्यासाठी आपल्याला USG करावं लागेल. अल्ट्रासाऊंड करून स्कॅन आपण ॲक्युरेट माहिती काढू शकतो. आता याच्यामध्ये बाळाची वाढ कशी आहे, नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, हे आपण USG करून माहित करू शकतो. जनरली बघा 32 आठवड्यांची जी प्रेग्नन्सी असते म्हणजेच 8 महिन्यांचा जो कंप्लीट काळ असतो त्या काळाला आपण काय म्हणतो? जेस्टेशनल एज. म्हणजे ज्या बाळानं 8 महिन्याचा पूर्ण काळ गर्भामध्ये कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू? बाळाची जेस्टेशनल एज. आता दुसरी एक टर्म आहे क्विकनिंग नावाची. ठीक आहे. क्विकनिंग म्हणजे काय की बाळाचं जे फर्स्ट मुवमेंट मदरनं फील केले, म्हणजे बाळ जेव्हा गर्भामध्ये किक मारतो किंवा त्याचे काही मुवमेंट असतात जे मदरला फील होतात लिटरली, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? क्विकनिंग. आणि याच्यामध्ये प्रायमी ग्रॅव्हिडा जर मदर असेल म्हणजे फर्स्ट टाइम गरोदरपण असेल तर त्या मदरला 18 ते 20 आठवड्यामध्ये क्विकनिंग जाणवतं. म्हणजे त्या मदरचा जो बाळ असतो तो 18 ते 20 आठवड्यामध्ये जी हालचाल करतो त्या मदरला फील होते. आणि मल्टीग्रॅव्हिडामध्ये 16 आठवड्यामध्येच त्या मातेला बाळाची मुवमेंट फील होते. ठीक आहे. क्विकनिंग ज्याला म्हणतो आपण. आणि क्विकनिंग काय दर्शवतं की बाळ गर्भामध्ये जिवंत आहे. हे एक त्याचं साईन आहे की बाळ गर्भामध्ये कसं आहे? जिवंत आहे. समजून घेऊ. पॅरिटी इंडेक्स कशाला म्हणतात? जनरली हे एक क्लिनिकल रेकॉर्ड सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक कम्प्लीट इन्फॉर्मेशन मिळते एका प्रेग्नेंट लेडी बद्दल. ठीक आहे. परीक्षेमध्ये पण बरेच वेळेस हा प्रश्न विचारला जातो. तर पॅरिटी इंडेक्स काय असतो? तर याच्यामध्ये 4 महत्वाच्या व्हॅल्यूज काउंट केल्या जातात. जसं की G म्हणजे ग्रॅव्हिडा, P म्हणजे पॅरा, A म्हणजे एबॉर्टस आणि L म्हणजे लिव्हिंग. आता एबॉर्टस म्हणजे किती वेळेस बेबीचं अबॉर्शन झालंय, L लिव्हिंग म्हणजे सध्या किती बाळ जिवंत आहेत. या पूर्ण कंडिशन्सचा या ठिकाणी वापर करून आपण एक व्हॅल्यू रेकॉर्ड करू शकतो. आणि याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात GPAL. काही बुक्समध्ये किंवा काही ठिकाणी GTPAL असं पण या कंडिशनला लिहिलं जातं. त्याच्यामधला जो T आहे तो असतो टर्म डिलिव्हरी, म्हणजे किती वेळेस टर्म डिलिव्हरी झालेली आहे. आणि P म्हणजे प्रीटर्म जर बेबी असेल तर ते काउंट करण्यासाठी हे वापरलं जातं प्रीटर्म बेबी. ठीक आहे. सेमच आहे, थोडासा फरक आहे. आता याचा उपयोग काय होतो की प्रेग्नन्सी हिस्ट्री लक्षात येते आपल्याला. त्यानंतर रिस्क फॅक्टर्स काही असतील तर या व्हॅल्यूवरून आपल्याला माहित होतं. आणि शेवटी डिलिव्हरीची प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला हे मदत करतं. पॅरिटी, नेमकं पॅरिटी कशाला म्हणायचं? ठीक आहे. तर एका स्त्रीने किती वेळा व्हायबल प्रेग्नन्सी कंप्लीट केलेली आहे. आता व्हायबल प्रेग्नन्सी म्हणजे त्या गर्भामधल्या बाळानं 28 आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो? व्हायबल. तर याच व्हॅल्यूला आपण आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजण्यासाठी अजून सोपं करून देतो. बघा, G म्हणजे गॉन प्रेग्नंट किती वेळा. म्हणजे काय लक्षात येणार? G ही व्हॅल्यू काय दर्शवणार की ती फिमेल किती वेळेस प्रेग्नेंट झालेली आहे, जसं ग्रॅव्हिडा. दुसरा जो टर्म आहे P, प्रोड्युस्ड व्हायबल चाइल्ड किती वेळा. म्हणजे या स्त्रीनं व्हायबल चाइल्ड किती वेळेस प्रोड्यूस केलेला आहे, म्हणजे बाळंतीण किती वेळेस झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर A ही टर्म सेम आपण अबॉर्शन साठी वापरणार आणि L म्हणजे सध्या लिव्हिंग किड्स किती आहेत यांची व्हॅल्यू. तर या सगळ्या व्हॅल्यू जर आपण 1 बाय 1 पुट केल्या तर आपल्याला काय मिळणार? पॅरिटी इंडेक्स. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये, थेअरीमध्ये किंवा वायवामध्ये किंवा जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात किंवा पॅरिटी इंडेक्स काढून दाखवा. तुम्हाला एक्झाम्पल दिलेला असेल तर आपण बघा एक सिंपल एक्झाम्पल वरून काढून बघू. तर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हिस्ट्री दिलेली असणार. एक प्रेग्नेंट लेडी आहे, ती सध्या करंटली प्रेग्नेंट आहे. त्यानंतर डिलिव्हर्ड 1 बेबी नॉर्मली 3 इयर्स बॅक. 3 वर्षापूर्वी पण तिने एका बाळाला जन्म दिलेला आहे, तो बाळ जिवंत आहे. आणि नो अबॉर्शन म्हणजे त्या स्त्रीचं कोणत्याही प्रकारचं अबॉर्शन झालेलं नाही. तर ही माहिती वापरून आपल्याला तिचा पॅरिटी इंडेक्स काढायचा आहे. तर आपण काय करणार? अगोदर आपली जी फर्स्ट टर्म आहे
जी मधली म्हणजे ग्रॅव्हिडा ती किती वेळेस प्रेग्नेंट राहिली. आता बघा हिस्ट्री काय सांगते, सध्या पण प्रेग्नेंट आहे आणि पास्ट मध्ये पण तिचा एक बाळ आहे, म्हणजे ती तेव्हा पण काय असणार गरोदर. तर गरोदर पण किती वेळेस झाले तिला 2 टाइम. तर आपण इथं काय लिहिणार 2. पॅरा म्हणजे कोणती व्हॅल्यू दर्शवते की तिने किती वेळेस बाळाला जन्म दिलाय, तर तिचा एक बेबी ऑलरेडी डिलिव्हर्ड आहे. ठीक आहे, व्हायबल बर्थ. मग इथं आपण काय लिहिणार 1. त्यानंतर अबॉर्शन तिचं झालेलं नाही, मग इथं व्हॅल्यू काय येणार 0. आणि तो सध्या जो बेबी आहे तो लिव्हिंग आहे म्हणून आपण इथं व्हॅल्यू काय लिहिणार 1. हा झाला तिचा पॅरिटी इंडेक्स. हे लिहिताना फक्त असं लिहिणार G2 2 वेळेस गरोदर राहिली. पॅरा म्हणजे सध्या एक बेबी डिलिव्हर केलेला आहे. त्यानंतर अबॉर्शन झालेलं नाही आणि लिव्हिंग बेबी आहे 1. तर हा G2P1A0L1 ही पॅरिटी इंडेक्स व्हॅल्यू असेल कोणत्या, त्या फिमेलची. ठीक आहे. आता पाहूया एक सेकंड एक्झाम्पल थोडासा वेगळ्या प्रकारचा. याच्यामध्ये हिस्ट्री बघा काय सांगितलेली आहे. फर्स्ट प्रेग्नन्सी जी आहे त्या प्रेग्नन्सीमध्ये मिसकॅरेज झालेलं आहे 10व्या आठवड्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर सेकंड प्रेग्नन्सीमध्ये ट्विन्स डिलिव्हर्ड झालेत 32व्या आठवड्यात, पण एक बेबी एक्सपायर्ड झालाय. ठीक आहे, ट्विन्स मधला एक एक्सपायर्ड झालाय, एक जिवंत आहे आणि करंटली नॉट प्रेग्नेंट. तर या हिस्ट्रीवरून आता आपण समजून घेऊ की पॅरिटी इंडेक्स काय असेल. तर बघा ग्रॅव्हिडा आता ती गरोदर फर्स्ट टाइम सेकंड टाइम. ठीक आहे, ट्विन्स जरी असले तर गरोदर पण आपण एकच काउंट करणार, म्हणून गरोदर पण कितवा आहे 2 वेळेस ती गरोदर राहिलेली आहे. त्यानंतर पॅरा काय सांगतं आपल्याला, किती बाळांचा जन्म झाला आहे, ते बाळ जिवंत असो की नसो. आता इथं ट्विन्स जरी बेबी असले, एक तर मिसकॅरेज झाले तो तर काउंट करणार नाही, पण एक डिलिव्हर झाला होता बेबी, ट्विन्स डिलिव्हर झाले होते पण एक बाळाचा काय झालेला आहे मृत्यू झालेला आहे. पण आता इथं 2 जरी बेबी असले तर इथं 2 पॅरा काउंट करायचं नाही, कारण काय आहे की दोन्ही बेबी ऍट अ टाइम डिलिव्हर झालेले आहेत. ठीक आहे, डिलिव्हरी होण्याची जी प्रोसेस आहे ती तर सेमच होती, फक्त काही मिनिटाचा मध्ये फरक असतो, म्हणून इथं आपण पॅरा पण एकच काउंट करणार. त्यानंतर अबॉर्शन, आता इथं मिसकॅरेजला तर आपण कन्सिडर करू, इथं काय झालेलं आहे 1 मिसकॅरेज म्हणजे अबॉर्ट आणि एक बेबी सध्या काय आहे जिवंत आहे ट्विन्स मधला, तर इथं लिव्हिंग व्हॅल्यू पण काय येईल 1. तर अशा पद्धतीने या स्त्रीचा पॅरिटी इंडेक्स काय असेल G2P1A1L1. तर हा जो एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 3 हा तुमच्यासाठी आहे. तुम्ही खाली कमेंट मध्ये याचं उत्तर करायचंय. तर समजून घ्या हिस्ट्री काय सांगितलेली आहे. फर्स्ट प्रेग्नन्सी झालेली आहे, पण त्या प्रेग्नन्सीमध्ये सिझेरियन सेक्शन झालं होतं ऍट टर्म आणि बेबी जिवंत आहे. म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये जो बाळ जन्माला आला तो सिझेरियन सेक्शन थ्रू आलाय, तो अलाइव्ह आहे. सेकंड टाइम प्रेग्नन्सी झाली, पण या ठिकाणी अबॉर्शन झालं होतं 2 मंथ मध्ये. ठीक आहे. थर्ड टाइम प्रेग्नन्सी झालेली आहे आणि स्टिल बर्थ जन्माला आला होता 36 आठवड्यानंतर. ठीक आहे, आणि सध्या पण प्रेग्नंट आहे. तर या हिस्ट्रीचा यूज करून तुम्ही हा स्कोर खाली कमेंट करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज कव्हर केल्या, तसेच पॅरिटी इंडेक्स हा पण डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल इथं कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे की नर्सिंग मास्टर 360 हा चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा अशाच एका नॉलेजेबल टॉपिक सोबत परत एकदा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद.